आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. रस्ते अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांना शिवसेना आमदाराने दिला मदतीचा हात. 3 कुटुंबांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये देत स्वीकारली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी. कल्याण तालुक्यात टिटवाळा भागातील 3 साई भक्तांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. भावेश पाटील, रवींद्र पाटील, साईराज भोईर हे साई भक्त गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त टिटवाळ्याच्या मांडा टिटवाळा येथून पायी जाणाऱ्या शिर्डी पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. मात्र ही पदयात्रा सिन्नर नजीक येताच एका 4 चाकी गाडीने या तिघांना धडक दिली आणि त्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज या तिन्ही कुटुंबियांची स्थानिक शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांना भेट घेत सांत्वन केलं. यावेळी आमदार भोईर यांनी स्वतः वैयक्तिकरित्या प्रत्येक कुटुंबियांना 2 लाखांची अशी तिघांना 6 लाखांची मदत केली. त्याचबरोबर शिवसेना शहर शाखेतर्फे या तिन्ही कुटुंबातील मृत व्यक्तीच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान माणुसकीच्या नात्याने आपल्या मतदारसंघात झालेल्या या सदस्यांच्या अपघातातील कुटुंबियांना माणुसकीच्या नात्यानं एक आर्थिक मदत मिळावी म्हणून हे पाऊल उचलल्याचं आमदारांनी स्पष्ट केलं आहे. मागच्या 18 तारखेला घटना घडली. ही मांड्यावरनं साई पालखी निघते. त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन 3 तरुण येथील मांड्यामधील त्यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट म्हणजे 2 ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर त्यांचा जो आक्रोश होता त्या हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार, कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही, परंतु ते हलकं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून 2-2 लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा, ज्या 2 लहान मुली आहेत, मला वाटतं रवींद्र पाटील ह्या युवकाच्या 2 मुली आहेत लहान, त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली आहे. एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोक राहतात, आपण काहीतरी त्यांचं देणं लागतं, ह्या हिशोबाने त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.